घरात नसल्यावर काय होतं? ज्याचा एक पोरानं आत्महत्या केली त्याच्या बापाला जाऊन विचारा. शुभेच्छा देतो. आता इथून लांब पर्यंत चाललोय. आतापर्यंत यांच्यात होतो, आता अचानक चालल्यामुळं थोडस ते मनाला पण आता वाईट वाटतंय की आपण आपल्या लेकरासाठी लढायला चाललोय आणि मी नाही आटणार. शेवटी आरक्षण असतानाही दिलं जात नाही तर आपण तरी किती दिवस दम काढणार? शेवटी या मराठ्यांना न्याय मिळावा, या मराठ्यांचे लेकरं मोठे व्हावेत. आज दुःख फक्त एकच आहे की माझ्या गोदापट्ट्यातल्या सगळ्या लोकांनी मला खूप माया आणि त्यांना सोडून मी लांबपर्यंत जातो. त्यामुळं मी नाही आटणार. या समाजाला न्याय दिल्याशिवाय मी आटणार. कारण मी काम करताना कधी बेगडी केलं नाही. मी माझ्या समाजासाठी ताकदीनं लढलो आणि मी शेवटपर्यंत ताकदीनं माझ्या समाजासाठी लढणार. जोपर्यंत माझ्या मराठा समाजाच्या लेकराच्या अंगावर आरक्षणाचा गुलाल पडणार नाही हलणार. मी माझं कुटुंब सुद्धा बाजूला सारलं या समाजासाठी आणि मी मागं वळून सुद्धा बघत नाही की या माझ्या समाजाला न्याय मिळावा. आज शेवटी सरकारच्या नाकारत्यामुळं आम्हाला मुंबईकडे जायची वेळ आली. जायला भेट नाहीत, आम्ही घाबरत नाहीत आणि खचत पण नाहीत. परंतु काय शेवटी या समाजानं माझ्यावर त्या गोदापाट्यातल्या लोकांना खूप प्रेम केलं, मुलापेक्षा जास्त मला माया दिली आणि आज अचानकच मी या गावाच्या शिवाच्या बाहेर चाललोय. त्यामुळे माझ्या मनाला जितकं वाईट वाटतं की मी या गावापासून पण लांब चाललोय. शेवटी माझ्या मायबाप मराठा समाजाला माझं एवढं सांगणं आहे, मी तुमच्यात आसन नसन मला नाही माहिती, परंतु माझा विचार मरू देऊ नका, माझ्या जातीची एकजूट फुटू देऊ नका. या लेकरांच्या मराठ्यांच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय आता नाही हटायचं. मी नाही हटणार. कोणी अडवाला कसला अडवाला तरी मी नाही हटणार. मी निघालो मुंबईला आणि माझ्या मराठा समाजाला माझं आव्हान आहे की 20 तारखेला घरात कोणी राहू नका. पोरं मोठे करण्यासाठी मुंबईच्या दिशेनं सगळ्यांनी ताकदीने या. पाटील, तुम्ही भाऊक झालात, मी समजू शकतो. तुम्ही या भागात वाढलेले आहात, सगळ्या महिला सुद्धा भाविक या ठिकाणी झालेल्या. या ठिकाणी पूर्ण भावुक वातावरण झालेलं आहे. महिलांच्या प्रत्येक डोळ्यामध्ये पाणी या ठिकाणी आहे. ही दृश्य आपण पाहतो आहोत सध्या. आंतरवाली सराटीमधनं निघाल्यानंतर जो मोर्चा आता मार्गस्थ झालाय मुंबईच्या दिशेनं, त्या मोर्चाची ही दृश्य आहेत. यावेळेला मनोज जरांगे पुन्हा एकदा भाऊक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालंय. आरक्षणासाठी आंतरवालीपासूनच आपण उपोषण करणार असल्याचं जरांगेंनी आता जाहीर देखील केलेलं आहे. जरांगेंच्या काळजी